हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर। तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत ज्ञानमीमांसा म्हणजे इपिस्टेमॉलॉजी। ठीक आहे, तर तुम्ही जर माझे पहिलेचे जर व्हिडिओ नसेल बघितले तर ते बघून घ्या। त्यानुसारच तुमची या विषयाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती बदलणार आहे, कारण मी सविस्तरपणे सगळ्याच व्हिडिओमध्ये व्यवस्थित पीपीटी करून तुमच्याकडे प्रेझेंट केलेली आहे, बरोबर सांगितलेलं पण आहे। आता थोडाफार फरक पडतं एवढं मी मानते आणि व्हिडिओ खूप लॉंग होतं हेही मी समजते, पण तरी तुमच्याच अनुषंगाने तुमच्याच पेपरच्या अनुषंगाने मी व्हिडिओ बनवते आहे। ठीक आहे, तर चला जास्त वेळ न घालविता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। पहिलेच्या चौथ्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की संश्लेषण विधान आणि विश्लेषण विधान म्हणजे काय असतं। ठीक आहे, आता सेकंड जो पॉईंट होता तो आहे आपला आवश्यक आणि आयत म्हणजे नेसेसरी आणि कॉन्टिनजेंट। ओके, आता या विधानाचे दुसरे विभाजन आपल्याला समजलं की आवश्यक काय आहे आणि आयत काय आहे। आता ह्या ज्या प्रकारामध्ये विभाजन अतिशय प्रसिद्ध आहे, ते म्हणतात की याच्यामध्ये पण विभाजन आवश्यक आहे आणि हे जे विभाजन आहे हे जुने आहे आणि हे जुने कोणाने सांगितलेले आहे ते आहे लॅबनिझने सांगितलेलं असणार आहे। ठीक आहे, तर ते सत्य दोन प्रकारची आहेत, एक प्रज्ञेची सत्य आणि एक आहे वास्तविक सत्य। ठीक आहे, म्हणजे प्रज्ञेची सत्य आणि वास्तविक सत्य हे दोन इथे सांगितलेलं असणार आहे। प्रज्ञेची सत्य आवश्यक असतात आणि त्यांच्या विरुद्ध स्थिती अशक्य असते। वास्तवविषयक सत्य आयत असतात आणि त्यांच्या विरुद्ध जी स्थिती असते ती शक्य असते। ज्यांच्या विरुद्ध स्थिती अशक्य असते ते विधान काय असणार आहे, आवश्यक असणार आहे। आता बघा, थोडंसं डिफिकल्ट वाटत आहे सांगायसाठी, पहिलेच्या व्हिडिओपेक्षा थोडंसं मला डिफिकल्ट वाटत आहे, पण थोडंसं समजून घ्या। ठीक आहे, तर चला, एखाद्या विधानाचा निषेध अशक्य आहे याचा अर्थ त्याचा निषेध व्याघातमय होतो। आता निषेध म्हणजे काय? निषेध म्हणजे एकतर ते विधान सत्य असायला पाहिजे पूर्णतरे, नाहीतर ते काय असलं पाहिजे, विधान असत्य असायला पाहिजे ना। ठीक आहे, हे दोनच इथे ट्रूथ आणि इथं फॉल्स असले पाहिजे, नाही तर व्याघात कसं होते, दोन्ही विधाने सत्य असत्य असू शकतात, त्याला आपण व्याघात म्हणतो। म्हणजे ते प्रॉपर सत्यही नाही प्रॉपर असत्य पण नाही, तर दोन्ही इथे आपल्याला डिफरन्स दिसत आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो असतो, व्याघात। म्हणजे निषेध होत आहे हे प्रॉपर सत्यही नाही प्रॉपर असत्यही नाही, म्हणजे ते काय तर व्याघातमय आहे असं त्यांना इथे सांगायचं असणार आहे। जसं उदाहरणार्थ म्हटलं, सर्व भाऊ पुरुष आहे, नाही तर पहिल्या पण व्हिडिओमध्ये मी सांगितलं की सर्व भाऊ पुरुष आहे, त्याच्यामध्ये पुरुषत्व आहे म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहोत, भाऊ म्हणणार आहोत। त्याचं जास्त निरीक्षण करायची गरज नाही, तरी आपण एका हास्यास्पद तरीकेने म्हटलं की तुम्ही पूर्ण निरीक्षण करून घ्या। याचं आपण करतो इंटेलेक्च्युअल, आपण म्हणतात ना की शब्द वापरायला पाहिजे, त्याच प्रकारे आपण त्याच्यामध्ये एक भाषाच टाकलेली होती। ठीक आहे, पण आपण असं करतो का, नाही। ठीक आहे, आता ते म्हणतात की याच्यामध्ये निषेध निदान कसा होणार आहे, म्हणून एक भाऊ पुरुष नाही। ओके, एक भाऊ म्हणजे सर्व भाऊ जेव्हा पुरुष आहे म्हटलं, सर्व भाऊची आपण कसं काढतो डायग्राम, लॉजिकली असंच काढतो, म्हणजे हा झाला सर्व, त्याच्यामध्ये काय असणार आहे, पुरुष आहे, म्हणजे हा भाऊ आहे आणि हा काय पुरुष आहे। आता म्हटलं की एक भाऊ पुरुष नाही, म्हणजे असा जो आपण डायग्राम काढून दुसरा आपण असा काढून आणि इथे काय करणार आहोत, नाही, म्हणजे इथे काय करणार, त्या नाहीचं चिन्ह देतो ना आपण, असंच आपण लॉजिकली डायग्राम काढत असतो, एवढं तर तुमच्या लक्षात आलं। म्हणून एक भाऊ पुरुष नाही असा होईल आणि या विधानात आत्मव्याघात आहे हे इथे स्पष्ट असणार आहे। म्हणजे इथे आत्मव्याघात होत आहे की आपण पहिले सांगितलं की सर्व भाऊ जेव्हा पुरुष आहे, मग याच्यात निषेध कसा येणार, काही एक भाऊ पुरुष नाही असू शकते, खूप फॅमिलीमध्ये तसं, आता मी जास्त इंटरेक्ट नाही करू शकत। ठीक आहे, पण भाऊ या शब्दाचा अर्थ पुरुष भांड असा असल्यामुळे एकच व्यक्ती भाऊ आहे परंतु पुरुष नाही असे म्हणणे म्हणजे ती व्यक्ती पुरुष आहे आणि नाही असे म्हणणे होईल। आता बघा, तुम्ही इथे काय म्हणायचं आहे कांडला हे ते त्यांनाच माहिती आहे, पण आपल्यालाही कळतं की एखाद्या फॅमिलीमध्ये असंही राहू शकते, आपण त्याला पुरुष म्हणजे आपण भावंड समजत असतो, पण एकच व्यक्ती भाऊ आहे परंतु तो पुरुष नाही असे म्हणणे म्हणजे त्या
व्यक्ती पुरुष आहे किंवा नाही, हे दोन व्याघात तिथे आपल्याला पाहायला मिळतात, डिफरंट पाहायला मिळत आहे. एक तर तो पुरुष असेल म्हणजे आपला भाऊ असेल म्हणजे आपण त्याच्यात पुरुषत्व पाहून, एक तर नसेल म्हणजे एक तर सत्य असेल एक तर असत्य पण असेल. बघ बा आपण म्हणजे हास्यास्पदची गोष्ट करतो, पण हसून देतो, पण कधी कधी त्याच गोष्टी पण आपल्यासाठी काय होणार आहे, ॲनालिटिकल होत आहे, त्याचं आपण विश्लेषण करू शकतो का नाही. असंच कांटला पण तसंच वाटलं असेल आणि म्हणून असं म्हणतात की व्याघात नियमानुसार ते अशक्य आहे. व्याघात नियमामध्ये मी पहिले सांगितलं सत्य असत्य, एक तर सत्य असेल नाही तर असत्य असेल, ओके, तर ट्रूथ असेल नाही तर फॉल्स असेल. बट दोन्हीमधला जर व्याघात पकडला तर हा वेगळाच विचित्र प्रकार पडणार आहे. तुम्हाला पण कळत आहे, जास्त सांगू आता इथे एक्सप्लेनेशन सांगायची गरज वाटत नाही मला. तर चला दुसरीकडे बघूया आपण. परंतु हे जर अशक्य व म्हणून असत्य असेल तर त्याचे व्याघातक विधान म्हणजे मूळ सर्व भाव पुरुष असतात हे विधान मध्यव्याप्ती नियमानुसार सत्य होईल. आता मध्यव्याप्ती जर नियम बघितलं आपण म्हणजे सर्व भाव पुरुष आहे हे जर सत्य आहे, मग व्याघातानुसार ते काय असणार आहे, असत्य पण असू शकते. मग आपल्याला याच्यामध्ये कशाचा करायचा आहे, बीज का रास्ता ढूंढना है. ओके, एक तो ये है भी और ये क्या है, नहीं भी, यानी सत्य भी हो सकता है असत्य भी हो सकता है. ठीक आहे. त्याचप्रमाणे आवश्यक विधाने केवळ तर्कशास्त्रीय नियमांनीच सत्य ठरतात, ती असत्य असू शकत नाही. म्हणजे याच्यामध्ये लॉजिक लावायची गरज आहे. तर ते कसलं असलं पाहिजे म्हणतात, तार्किक दृष्टिकोनातून आपण ठरवू शकतो की सत्य आहे की असत्य असणार नाही. ठीक आहे. चला समोर आता इथे मी सगळं इथे पुरुषांचे PPT करून ठेवून दिलेली आहे. हे बघा आता हे सगळे काय आहे, पुरुष आहे, मेल आहे, त्यांचं फीचर्स बघा. सगळे इथे पुरुष काय कसत आहे, दाढी मुचीवाले, म्हणजे त्यांचं फीचर्स बघा. म्हणजे तुम्हाला कळलं की सर्व आपण जेव्हा भाऊ पुरुष आहे म्हटलं की त्याच्यामध्ये पुरुष तत्व कसं असतं हे आपल्यालाही समजतं आणि समोरच्यालाही समजतं. ठीक आहे. म्हणून जास्त एक्सप्लेनेशन करायची गरज आहे का नाही. म्हणजे पुरुषाचं जे स्ट्रक्चर असते ते कशा प्रकारे असते हे इथे मी सांगितलेलं असणार आहे. ठीक आहे. तर इथे आपण कावळ्याचं पण तेच सांगितलं की युनिव्हर्सलमध्ये पण काय असतात, तर सर्व कावळे काळे असतात, तर ते काळाच असतो म्हणजे काळ्या रंगामध्ये आपण कावळ्यालाच इथं डिनोट इथे आपण करत असतो. ठीक आहे. तर चला याच्या उलट आयत विधानाची गोष्ट आहे. आयत विधान म्हणजे त्यांचा निषेध शक्य असतो, म्हणजे व्याघात जो नियम नसतो त्याचा अर्थ ते विधान पुढे कांटने वापरलेली परिभाषा वापरून बोलायचे, तर ते काय असणार आहे, संश्लेषक असले पाहिजे. म्हणजे त्यांचे जे विधान आहे त्यांच्या उद्देशात अंतर्भूत नाही की सर्व कावळे काळे आहे, हे विधान आयत आहे, कारण काळेपणा हा गुण आपण कावळ्याच्या संकल्पनेचा भाग मानित नाही. बघा त्याच्यामध्ये पण एक काय असणार आहे, वेगळाच पॉईंट आहे. म्हणजे सगळे पहिले आपण तिसऱ्या PPTमध्ये काय चौथ्या PPTमध्ये की सर्व कावळे काळे आहे म्हणजे काळा रंग बघितला तर आपण काय होणार आहे, कावळाच असणार आहे, हे आपण कॉन्फिडन्समध्ये सांगत असतो. पण ते म्हणतात की सर्व कावळे काळे आहे हे जे विधान आहे कावळ्याच्या संकल्पनेचा इथे भाग होऊ शकत नाही. दुसरी पण वस्तू असू शकते, कोकिळ आहे ती पण काळी असते. ओके, जसं आपण उदाहरण दिलं की गाई आहे, कुत्रे आहे, घोडे आहे, जनावर आहे, विविध रंगाचे असतात. असे कावळेही असू शकतील, इमॅजिन करा की असू शकते. जसं आता कुत्रा बघितला काळा असते, व्हाईट असते, चॉकलेटी असते, ठिपकेवाले असते. गाई पण तशाच असते, घोडे पण तुम्हीच बघितले व्हाईट असते, वेगवेगळ्या रंगाचे असते, जनावरही असते एकाच रंगाचे असते का नाही. तर ते म्हणतात की याच्यामध्ये जे आपण विविध रंग पाहत असतो, पण जरुरी नाही की कावळा नंतरच्या याच्यामध्ये पण तो असू शकते की त्याच्यामध्ये तार्किक दृष्टिकोन बदल झालेला आहे, तर तेही कावळे काळे नसणार आहे. आता बघा इमॅजिन करायसाठी आपण कुठलं पण इमॅजिन करतो. आपण इथे बसल्या बसल्या आपण अमेरिकेला जाऊ शकतो, स्वित्झर्लंडमध्ये जाऊ शकतो, पण रिॲलिटीमध्ये असं असतं का, नाही. आणि म्हणून एखादी वस्तू कावळा आहे तर काळी नाही असे म्हणण्यात व्याघात होत नाही. पण जर काळेपणा हा गुण कावळ्याच्या संकल्पनेचा भाग नसेल, म्हणजे कावळा असण्याकरिता आवश्यक नसेल, तर मग आपण विधान सर्व कावळ्यासंबंधी कसे म्हणतो. याला उत्तर आहे की अनुभवाच्या आधारे. एकच शब्द असणार आहे, तो आहे अनुभव. अनुभवाचे बोल.
ठीक आहे. मला ठेस लागली तर माझा अनुकरण कोण करणार आहे, मागचा करणार आहे की तो त्या रस्त्यातून जाणार नाही. म्हणजे आपण म्हणू की नाही, माझ्या अनुभवाचे बोल आहे की तुम्हाला इथे कावळे काळे दिसले, पण मी तिकडे गेल्याच्या नंतर मला कावळे वेगळ्या कलरचे दिसलेले आहे, पण ते काव काव करत होते. ठीक आहे, असं म्हणू शकतो. आता बघा, लॉजिक तार्किक दृष्टिकोनातून जे आपण इमॅजिन करतो ते वेगळे असते. जसं आता प्लेटोने इमॅजिन केलं होतं, ठीक आहे, की आदर्श राज्य कसं असलं पाहिजे, की हे असलं पाहिजे, त्याला 3 गुणधर्म असले पाहिजे, मग त्याच्यामध्ये हे असते ते असते. पण तसं रिॲलिटीमध्ये असतं का, की राजा कसा असला पाहिजे असं असतं का? नाही ना. सगळ्यांमध्ये काही ना काही कमी तर असते, कोणी 100% नसते. ठीक आहे. आणि म्हणूनच जेथे जेथे कावळा आहे तेथे तेथे काळेपणा आहे असे आपल्या अनुभवास असल्यामुळे आपण सर्व कावळे काळे आहे हे उद्गमन करतो. त्याप्रमाणे सार्विक संश्लेषण विधाने उगामी असतात. तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं एकदा रिकॅप करून घेऊया. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की आवश्यक आणि आयत कसं असलं पाहिजे, की सर्व भाऊ हे पुरुष आहे, पण त्याच्यामध्ये निषेध पण आलं की एक भाव पुरुष नाही. ओके, मग ते आपण इमेज दाखवलेली आहे, मग कावळ्याची इमेज दाखवलेली, मग कावळ्याचं पण इथे विश्लेषण केलेलं आहे आपण. ठीक आहे. तर तुम्ही प्रॉपर तरीकेने आपली ते नोट्स तयार करा. त्याच अनुषंगाने मी हे PPT बनवलेली आहे, तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवत आहे. आणि कुठल्याही तुम्हाला टॉपिकवरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर हमखास मला मेसेज करा फिलॉसॉफी ज्ञानमध्ये, आणि मी तुमच्यापर्यंत बिलकुल पोचवण्याचा तो पुरेपूर प्रयत्न करेल. माझा पण हेक्टिक शेड्यूल असते, तरी मी आपल्या कामातून वेळ काढून तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ पोचवत असते. हे मी तुम्हाला निश्चित सांगू शकणार आहे आणि ते तुमच्यापर्यंत पोचवणार आहे. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स पाठवायला विसरू नका. तुम्ही चांगलाही कमेंट्स पाठवलं तरी ओके, आणि वाईट कमेंट्स पाठवलं तरी त्याच्यापेक्षा जास्त ओके. तर चला, थँक्यू.